Standard First, Subject Mathematics. Chapter 23, Introduction and Writing of 11 to 20. Introduction and Writing of 11 to 20. Students, we have learnt how to write numbers from 1 to 10. Now we are going to learn how to write numbers from 11 to 20. म्हणजेच आता आपण 11 ते 20 ची ओळख करून घेणार आहोत. Let's start now. Look, I have some matchsticks in my hand. माझ्या हातात काही माचिसच्या काड्या आहेत. त्या कोण मोजून दाखवेल? मॅम, मी. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Ma'am, these are 11 matchsticks. Correct. आता या 11 matchsticksचा 10s तयार होतो का पहा? Yes, ma'am. हे पहा, 10 matchsticksचा गठ्ठा तयार झाला. आणि ही 1 matchstick शिल्लक राहिली. छान. आपण दशकाची ओळख करताना त्याचे लेखन कसे करायचे ते शिकलो आहोत. Now you all know how to write number in tens and units house. आपण tens लिहायला शिकलो. मग मला सांगा, या 11 मध्ये tens म्हणजे बंडल्स किती आहेत? मॅम, 1 बंडल आहे. करेक्ट. म्हणून मी tens मध्ये 1 लिहिला. आता युनिट्स म्हणजेच सुट्ट्या मॅचस्टिक्स किती आहेत? मॅम, सुट्टी मॅचस्टिक पण 1 आहे. करेक्ट. म्हणून मी युनिट्स हाऊसमध्ये 1 लिहिला. म्हणजेच स्टुडंट्स 10 and 1 होतात 11. म्हणजेच 1 tens and 1 unit झाले 11. And we write 11 like this. अशाच प्रकारे पुढील 11, 12, 13, 14 to 20 पर्यंत संख्या तुम्ही इझिली तयार करू शकता. स्टुडंट्स, 12 या नंबरची ओळख होण्यासाठी मी इथे 2 प्रकारे वस्तू मांडते आणि त्यांचे रीडिंग करून दाखवते. पुढील नंबरचे रीडिंग मात्र वस्तू पाहून तुम्ही करायचे आहे. Look here. I have kept 1 bundle and 1 matchstick. So this becomes 11. 1 गठ्ठा आणि 1 सुट्टी matchstick. झाले 11. आणि त्यात मी 1 सुट्टी matchstick ॲड केली. So this makes 12. म्हणजेच मिळून झाले 12. When we add 1 matchstick with 11, it will become 12. इथे मी मण्यांची माळ घेतली आहे. ही 1 संपूर्ण माळ आहे. आणि 2 सुट्टे मणी घेतले आहेत. म्हणून या मांडणीसाठी मी म्हणेन 1 tens and 2 units. अंडरस्टूड? आता तुम्ही सांगा पुढचे नंबर्स. 12 and 1 make 13. 1 10 and 3 units. 13 and 1 make 14. 1 10 and 4 units. 14 and 1 make 15. 1 10 and 5 units. 15 and 1 make 16. 1 10 and 6 units. 16 and 1 make 17. 1 10 and 7 units. 17 and 1 make 18. 1 10 and 8 units. 18 and 1 make 19. 1 10 and 9 units. 19 and 1 make 20. 1 10 and 10 units. स्टुडंट्स, 10 युनिट्स मिळून काय होतात? 110. गुड. म्हणजे 20 मध्ये हा 1 10 आणि हा दुसरा 10 मिळून 2 tens झाले. स्टुडंट्स, नाउ वी विल लर्न टू राईट ऑल दीज नंबर्स. या सर्व नंबर्सचे लेखन करूया. चला. 12 इज रिटन लाईक दिस. 12चे लेखन असे करतात. 13 इज रिटन लाईक दिस. 14 is written like this. 15 is written like this. 16 is written like this. 17 is written like this. 18 is written like this. 19 is written like this. 20 is written like this. Students, now you practice writing these numbers at home.